हो हसून पाकळ्या उन्हात नाहती, सुखातल्या क्षणी फुले शहरती. हसून पाकळ्या उन्हात नाहती, सुखातल्या क्षणी फुले शहरती. गुज आपुले मनास सांगता, होई ऋतूला जरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. त्याच वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. आणि म्हणून हे माय बाबा ही विनवणी हा कामर्थ नावाची ठेवतो म्हणायचं आहे काय लक्षात. तुझ्याच आठवणी मनात राहती, आहेस रसिका तू माझा सारथी. ओ तुझ्याच आठवणी मनात राहती, आहेस रसिका तू माझा सारथी. दान हे असे तुला मी मागता, मायेचा दे आसरा. घ्यावे चरणावरी लेकरा, चरणावरी लेकरा. हो घ्यावे चरणावरी लेकरा, चरणावरी लेकरा. सुख करता दुःख हरता, विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा समान बिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्याबाग हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखीन आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावर आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ
मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशाल दादा सुतार ज्यांचे ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहेत. आज मला ढोलकीला साथ करतायत विशाल दादा सुतार. बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर. आज माझे कीबोर्ड पंकजदादा काताळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड या माझ्या दोन्ही भावाने या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी तुपट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवळकर ओंकार लांजेकर. त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे रतेश बाई संकेत बाने प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून त्यांचे ते माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा ह्याकडलाच आपला होता माझे बंधू सुशांत दादा गराटे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत परंतु एक नवीन आगळा वेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटर आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो. तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुरकाडकर माऊली. त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पाटील हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम गांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे. एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होतात. राजादा ह्याचा आवाज वाढवता लय बराबर म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा. आज काय धूर जास्त काढायचो जोर उडवायचं 21 तारखेला आता कसा बरा वाटायचा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग मित्र परिवार प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे सन्माननीय शाहीर माझे बंधू गोडगाड्याचे गायक सबंध भक्तांचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं ना. आज पण झोंबाट तुमच्याने माझा जोरातच होणार आहे पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं एकामेकाच्या उराव बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिराने देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आपली सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाच्या सहकार्य शांततेचा आश्रय करायचा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कपिसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून कथेच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमात पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू, आणि म्हणून माय बापा अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज ही नाव पहिल्या तिला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागले. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वाणापटे सांगणार बोवा हाय गाय करायची नाही. स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बाबा स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय, म्हणायचं आहे काय शाहीर कानातला चोथा बाहेर काढा आणि ह्या खरड्यावर अगदी हवा तसा म्हणून म्हणतोय. तव चरणावरी हा माझा देह वाहिला, रसिका अरे तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला. रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला. माझा देह वाहिला, तव चरणावरी माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी माझा देह वाहिला, तव चरणावरी माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी माझा देह वाहिला, तव चरणावरी माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. चरणावरी माझा देह वाहिला, तव चरणावरी माझा देह वाहिला. हृदय
माय बापा परी जरी असलो कुठे तरी ध्यानी राहिला जरी असलो कुठे तरी ध्यानी राहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला माझ्या हे सामोरी तुझे रूप ईश्वरी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी 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 राजशाने हातोर तुझा महिमा गाईला राजशाने हातोर तुझा महिमा गाईला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला बोल श्री गणपती गजानन रामदेवी बजरंग सिद्धिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा होया स्तवन झालेला आहे रात्र थोडी आणि सोंग फार हा मुंबई रंगमंचावर सुद्धा ती भानगडच आहे गावाला आपला बरा स्तवन अगदी सकाळी कोंबडा आरवते तरी आपली बुबा बारी तर हित चालला सारखा लक्ष घड्याळाकडे वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल हो आयोजक हा 5 मिनिटं तुम्ही जास्त असता
अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे, तब्बल 50 वर्षानंतर सबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती चालतो. ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली, डिजिटल इंडिया करण्याच्या नावाखाली करण्याच्या नादामध्ये माणसाला निसर्गाचा ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची. खाजाव घामाला किती खाजवतोयस तेवढा, कान अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला हो ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय, तुम्ही तुरेवाला बोलतो दुसऱ्या बारी, तो आम्हाला शक्तिवानांना कधी बोलाय भेटतो जेव्हा कधी आपली भारी लागल तेव्हा. बुवा म्हणाला होता काय तर निघून घे म्हणतात, मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा, मला पण आज वागायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिळव, तुम्ही आलो शाम वाकत काय लावा ताकद. बुवा आले तो आकर्षा म्हणून बुवाला सांगतोय बुवा प्रेमानं आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहिती आहे संबंध या शक्ती तुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कमी सगळेच आहे. काय मी असं आता सुशांत बुवा म्हणतील मला असं काय म्हणतोय, पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झेमल बुवा. लय भारी माणूस, लय भारी माणूस. चिमटा कुठं पण काढा, राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गान दिले आहेत विकास शेठ लांबोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत चौथी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या शरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्षात सांगा. या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवाच दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि भोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्न हत्या, अरे चढी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुला सत्याशिवाय हलत नाही, पण तुला या आजार लेकराचं काय सांगणं आहे. आज माझ्या कोकणातला बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाबा अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा हे लेकरू तुझं तुला काय सांगतोय म्हणायचा लक्षात सांगा. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बापा अरे हे लेकरू तुला काय मागतोय की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया.
गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया हे सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली बाप्पा, अरे आज तुझा काय कोप आहे? आज तुझ्या मनामध्ये नक्की राग तरी तुझ्या या लेकरांवरती काय आहे? ही धरणी माता आज कोरडी पडले, व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी मजा पावसाची निघून गेली. आणि म्हणून बाप्पा, अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा आज सुनावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पाड म्हणून म्हणायचंय. हो सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली हो रोहिणी मृग नक्षत्राची संकुलिया गेली कधी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया हे आलेल्या या संकटाला तूच रे संहारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी भक्तजनाच्या हाकेला धाव तू सत्वरी भक्तजनाच्या हाकेला धाव तू सत्वरी हो साध खाली तेरणाला तुझी आदिमाया साध खाली तेरणाला तुझी आदिमाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया हो मागणे हे माझे देवा आज तुझ पाया मागणे हे माझे देवा आज तुझ पाया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे अक्षय दादा आगरे, माझे बंधू. गप्पच पण विषय काय मित्रांनो माहितीये, काही लोकांना असं वाटतं की चला लोका ओरडली म्हणजे आमची बारी बाई. पण जो मित्रांनो डोंबऱ्याचा खेळ आहे ना, तो त्याच्या पोटासाठी त्याचा खेळ करतो. पण काही लोक असे आहेत ना
हे बुवा 100 रुपये घ्या. हे बुवाला वाटतं त्याची लोक मजा घेत असतात मित्रांनो. त्यांना माहिती नाही कोणाला, त्यांना वाटतं आमची मजा नाही, लोक तुमची टिंगल उडवताय. घेतो तुम्हाला दाम बाजारा बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे. आणि मित्रांनो 5 तारखेला 5 जुलैला दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी सन्मान्य तुरेबाले शाहीर युवा शाहीर भावेशजी भोले यांच्या आणि माझा मित्रांनो या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे. तर दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे की लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरवाडी शाहीर भावेश भोले आणि कीबोर्ड मास्टर दीपक कदम यांच्याकडून शाहिरांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर भावेश भोले हा कार्यक्रम दिनांक 5 जुलै मास्टर दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. माझ्या सर्व रसिक राजांनी त्या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत शेडेकर ऋतिक सुरे राजापूर आई तुझ्या कृपेनं हा आमच्या कळसवली गावचे पोर आहेत. त्यांच्या माध्यमातून बक्षीस झालेलं आहे 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर काय झालं फरमाईश घेऊन मला सगळा प्रश्न पडलाय थोडा मोठा. आणि म्हणून मित्रांनो बघतो आधी पहिला आहे ना, आज मित्रांनो विषय झालेला आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा. विषय काय मित्रांनो, शाहिरांना हे 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बऱ्याच झाल्या. आणि मे महिना पण जसा काय गणपतीलाच बाऱ्या अशा पण दोघांच्या मे महिन्यात बाऱ्या झाल्या. अगदी खडा जंगी. आता बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोललो होता परवा राजापुरात. म्हणतात आम्ही दांडेवाले. बुवा बोललो होता राजापुरात, म्हणतात आम्ही दांडेवाले. तर त्यांना मी काय बोललो बुवा, मी भले बाजू आजीबाईची म्हणतोय, पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले. म्हणून बुवा विषय काय आहे, फक्त हा भेद आहे, ही मजा आहे, सारीपाटाचा खेळ आहे आज तुमचा. आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा, राधेचा आणि या माझ्या कानाचा गवळीचा विषय गातोय आज पण शाहिरांना गवळीचा विषय हा प्रेमातच देते. त्यांचा प्रेमात बरोबर गेल कसा करतो तो फक्त ऐका. म्हणून शाहीर लिहून घ्या, जो हवा येतो ठेवा नको टाका नाही करून त्या बाहेर उन्हात फेकून चला पाऊस पण नाही आता. म्हणून गवळीचा विषय गातोय म्हणायचा आहे काय लक्ष असावं. तुला दिलेले वचनातील काना मी कधी नाही घसरले. पूर्वजन्माचा प्रिय सखा तुला नाही मी विसरले. अरे युगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुलाच वरले. आपल्या अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजनावर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कुणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेचं आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही. कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठे होते तरी सुद्धा जीवापाड या अंतःकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर तुझं आता मनभर तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आझाद गेले तुला. आग लागली आता शब्दाला वशाड पडला काढा लावून टाकायचा नश्या है ना. चालला कसला प्रेम काय बाजारात इथं भेटतो आम्ही प्रेम. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ही माझ्या राधेने आणि तिच्या कानाला म्हणून म्हणायचं आहे काय बघा. म्हणून बुवा प्रेम लय वेडा ये प्यार तो है एक धोखा इसलिए मैंने दिल को रोका. प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना तेव्हा बुवा माणूस न पिणारा पण साला म्हणतो मला टेन्शन आला. न पिणारा पण बघावं तर 745 ला आली त्याची गाडी तराट है ना. घेशील खेळत तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा. वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी आहे तूच माझ्या या धनी मणी.
हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वाट पाहते मी तुझी नंदलाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला कान्हा तुझ्या बाजूनी माझं नाही रे कुणी आहे तूच माझ्या ज्ञानी मनी हो मेरी झाली वृंदावनी राधा राणी 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 वेडी 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 झाली वृंदावनी राधा राणी या राणा मनाला विचारू कुणाला कधी येईल माझा सखा श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी या भोळ्या मनाला प्रीतीच्या क्षणाला किती समजावू मी तू येणारी किती समजावू मी तू येना हरी किती समजावू मी तू येना हरी जीव ओवाळून टाकीन माझा तूच आहे माझ्या हृदयाचा राजा नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी प्रीत आहे रे माझी जोडी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 तुझ्यासाठी मी झुरते देहवान हरते नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा ओ मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते यात आहे का माझा तू सांग रे गुन्हा आहे का माझा तू सांग रे गुण
हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसान इंजेक्शन. डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो. तुम्ही काय काळजी करू नका. फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवडता घ्या. कारण विषय कसा आहे, वेळ इथं कुणाची बंधन कुणाच्या बापसाची देणेकरी नाही. वेळेला मात्र महत्व दिलं पाहिजे. आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझी काढायची ते आल्यावर अगदी खतवून टाका पहिल्या बारीपासून. काय ऐकाय करू नका म्हणावं. आणि म्हणून विषय आहे की कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार हे फॉर ॲपल आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं. ते म्हणतात काय तो झाला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा. आज एक नवीन बाजू देतो या समाजाचं साक्षीनं. सन्माननीय आमचे संदीपजी सावंत मौल्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. ग्रंथ उपासक आहेत, अभ्यासू आहेत. पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. आज या विषयाला तब्बल मित्रांनो 9 वर्ष झालेत. पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीनं देतोय. शाहीर त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच त्या ग्रंथाचं नाव आहे. बुवा बक्षीस आलेलं आहे प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवणीसाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. बघा शाहीर जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शाहीर ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यासू आहात, वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर आहात शाहीर. आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा. कुठंच बॉक्स नाही, सगळा ओपनच आहे ना. चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र जिनाम बुवा. आणि म्हणून लय भारी माणूस म्हणून मी उगाच म्हणत नाही, इज माय बेस्ट फ्रेंड. पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाली त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व, माझं लय जिवलग दोस्त. कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं, आम्ही शेंडेवालं. पण बुवा म्हणून मग अशी म्हणतात तुम्ही पण दांडेवाला आणि आम्ही पण बॅटेवालं. हो चालत्या काय तो. आणि म्हणून विषय घ्यायचा प्रश्नपदाचा एका मुकड्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. ओ जिनांबुवा काय म्हणता ऐका. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा. हो वाटेल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका, शाम टाका नाहीसा करून. म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं शाहीर विषयाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड खाय भेटतील मला झाडावरचा. म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं नाहीतर करीन दांडी गुल. संघासाठी खातं न बोलता सूर्यवरती तंबूत परत गेले शाहीर देवेंद्र जिनांबुवा. म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी गुल, नाहीतर करीन दांडी गुल. सभारणात चालीन धुल, नाहीतर करीन दांडी गुल. या सभारणात चालीन धुल, करीन दांडी गुल. सभारणात चालीन धुल, नाहीतर करीन दांडी गुल. सभारणात चालीन धुल. आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं.
तुम्ही शोधावं त्याचं मूळ तुम्ही शोधावं त्याचं मूळ नाहीतर करीन दांडी गुल तुम्ही शोधावं त्याचं मूळ नाहीतर करीन दांडी गुल 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 तुम्ही शोधावं त्याचं मूळ त्याचं करीन दांडी गुल तुम्ही शोधावं त्याचं मूळ त्याचं करीन दांडी गुल हो गुरुज्ञानाचा शिकावा धडा आणि प्रश्नाचा माझ्या नावावर चढा आहे तो जुना सोडतोय पुन्हा आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा त्याचं मूळ तुम्ही शोधा त्याचं मूळ नाहीतर करीन दांडी गुल जबरदस्त करीन गुल त्याचं करीन दांडी गुल जबरदस्त करीन गुल त्याचं करीन दांडी गुल जबरदस्त करीन गुल त्याचं करीन दांडी गुल जबरदस्त करीन गुल वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेला आहे राहुल माऊली एखादा मिनिट एका दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी हा तुमची माफी मागतो अगदी मनापासून आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या फेरीसाठी मित्रांनो जे मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र चिमन बुवा यांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी कराल शाहीरने देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद. हॅलो आज या ठिकाणी